क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत कालापानी ते हेंगलापानी 5 किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी माजी अक्कलकुवा अकरानी मतदारसंघाचे माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या हस्ते नंदुरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आले। या पाटीवर कामाचे ठेकेदार शीतल बिल्डिंग मटेरियल अँड कंस्ट्रक्शन दडगाव असेही नमूद करण्यात आले आहे। कामाचे उद्घाटन होऊन 1 वर्षाहून अधिक कालावधी झाला तरी रस्त्याचे काम पुलाचे काम झालेच नाही। रस्ता नसल्याने 10 दिवसापूर्वी केलापानी येथील नवजात अर्भकाचा बांबूच्या झोळीतून दवाखान्यात नेताना दुर्दैवी मृत्यू झाला। रस्ता नसल्यामुळे केलापानी येथील नागरिकांना गाढवावरून माल वाहतूक करावी लागते। गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी व रुग्णांना बांबुलन्सच्या झोळीतून तब्बल 15 किलोमीटर पायपीट करून दवाखान्यात न्यावे लागते। तेथील रहिवाशांची ही समस्या लक्षात घेऊन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी निवेदन देण्यात आले। त्याची दखल घेऊन बांधकाम विभागाकडून या रस्त्याची पाहणी करण्यासाठी अभियंता केलापानी येथे आल्यानंतर पाटी लावून उद्घाटन केलेला रस्ता मंजूर नसल्याचे सांगण्यात आले। गावकऱ्यांना हे ऐकून धक्काच बसला। रस्ता मंजूरच नव्हता तर आमदार खासदार मंत्र्यांनी कसले उद्घाटन केले असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत। रस्ता मंजूर नसताना आमदार व खासदार यांनी पाटी लावून उद्घाटन करून निवडणूक कालावधीत गावकऱ्यांना उल्लू बनवण्याची चर्चा रंगू लागली आहे। रस्ताही झाला नाही व पूलही झाला नाही, त्यामुळे केलापानी येथील ग्रामस्थांना जगण्यासाठी बिकट वाट पार करावी लागत आहे। रस्ता व पुलाच्या कामासाठी बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी निलेश चौधरी, खांडबारा, नवापूर। 25 जानेवारी 2024 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत मंजूर करण्यात आलेला तोरणमाळ मुख्य रस्त्याला लागून असलेला केलापानी ते शेगलापानी हा 5 किलोमीटरचा मुख्य रस्ता तत्काळ डांबरीकरण व खडीकरण करा या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना दिलेला आहे। केलापानी या गावाला रस्ता नसल्यामुळे या गावातील ग्रामस्थ आजही गाढवावरून मालाची वस्तूंची वाहतूक करत आहेत। रोग्याची व प्रसूतीसाठी महिलांना डिलिव्हरीसाठी अक्षरशः बांबुलन्सच्या जोडीतून न्यावं लागतं। रस्ता नसल्यामुळे या गावामध्ये आजही वीज नाही, पाणी नाही, रस्ते नाही, शाळा नाही, अंगणवाडी नाही, अशा अनेक मूलभूत सुविधांपासून येथील ग्रामस्थ आजही वंचित आहेत। स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही आमच्या आदिवासी बांधवांना जर गाढवावरून वाहतूक करावी लागत असेल तर केवढी ही लाजिरवाणी बाब आहे। हा रस्ता तात्काळ झाला पाहिजे। रस्ता झाल्यावरती येथील ग्रामस्थांची येण्या जाण्याची जी प्रवासाची गैरसोय आहे ती सुटेल, वाहतुकीची समस्या आहे ती सुटेल। एकंदरीत ज्या गावाच्या अनेक समस्या आहेत त्या रस्त्यामुळे सुटतील, म्हणून हा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावा अशी आमची मागणी आहे। अन्यथा या रस्त्याच्या मागणीसाठी आम्ही येत्या 8 दिवसात या ग्रामस्थांच्या सोबत आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा समोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।